नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण नवीन वॅगनर VXi CNG या कारबद्दल माहिती घेणार आहोत. वॅगनर जर पाहिलं तर गेले 25 ते 26 वर्षापासून मार्केटमध्ये स्मॉल सेगमेंटमध्ये राज्य करते. 30 लाखापेक्षा जास्त वॅगनर आत्तापर्यंत विकले गेलेले आहेत आणि हिच्या टॉल बॉय डिझाईनमुळे ही लोकप्रिय गाडी आहे आणि याच्यामध्ये जे स्पेस वगैरे मिळते आपल्याला ते सगळ्यात बेस्ट स्पेस मिळते. स्मॉल कारमध्ये जर पाहिलं तर आपण ब्रेझा क्रेटा ह्या रेंजच्या गाड्यांएवढी हिला केबिन स्पेस मिळते, कारण याची जी डिझाईन आहे ती टॉल बॉय डिझाईनमध्ये दिलेली आहे. प्राईस रेंज जर पाहिली आपण पुणे महाराष्ट्राची तर ही साधारण ऑन रोड 7.5 लाखापर्यंत आफ्टर ऑन रोड कॉस्टिंग जाते याचे. आणि साईड प्रोफाईल जर पाहिली तर टॉल बॉय डिझाईन, त्याच्यानंतर वाईड मोठे ग्लासेस दिलेले आहे. त्याच्यामध्ये टायर साईज जी आहे ती 14 इंच टायर साईज आहे. याच्यामध्ये ट्यूबलेस टायर्स असणार आहेत. त्याच्यानंतर फ्रंट डिस्क ब्रेक्स आहेत. सस्पेन्शन जर पाहिले तर मॅकफर्सन स्ट्रट सस्पेन्शन आणि टॉर्शन बीम रिअर सस्पेन्शन 175 mm खूपच छान असं ग्राउंड क्लिअरन्स दिलेलं आहे. याच्यामध्ये मिरर डोअर हँडल जे आहेत VXi वेरियंटमध्ये आपल्याला बॉडी कलरमध्ये मिळणार आहेत. विंडो जर पाहिलं तर विंडोचे ग्लास जे आहेत ते मोठे ग्लास दिलेले आहेत, जेणेकरून आपण लॉंग रूटला प्रवास करताना आपल्याला आतमध्ये फटीक वगैरे जाणवणार नाही. याच्यामध्ये जर पाहिलं तर व्हीलला आपल्याला कवर्स असतील, व्हील कवर ॲलो व्हील्स नसतील. हे ॲलो व्हील्स आपण नंतर ॲडिशनल केलेले आहेत. हेडलॅम्प जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन हेडलॅम्प्स मिळणार आहेत. ट्रेडिशनल हेडलॅम्प्स मिळतील याच्यामध्ये आपल्याला. त्याच्यानंतर फ्रंट ग्रिल जे आहे ते ब्लॅक आणि क्रोम इन्सर्टेड एस बॅजिंग बरोबर आपल्याला फ्रंट ग्रिल मिळणार आहे. फॉग लॅम्पचे ते प्रोव्हिजन दिलेलं आहे VXiला. फॉग लॅम्प ही कंपनीची बाय डिफॉल्ट ह्याच्यामध्ये इनबिल्ट नसेल. फ्रंट वायपर जे आहेत ट्यूबलेट वायपर्स आपल्याला VXi वेरियंटमध्ये पाहायला मिळतील. हाय फ्रिक्वेन्सी अँटेना VXi वेरियंटमध्ये कंपनीने दिलेला आहे. याची जर आपण लेंथ पाहिली तर लेंथ वाईज ह्या सेगमेंटमध्ये आपल्याला पंचशी जरी कंपॅरिझन केलं तर हिची लेंथ जी आहे तिचं 3655 mm लेंथ दिलेली आहे. 1620 mm विड्थ आणि 1675 mm याच्यामध्ये आपल्याला हाईट पाहायला मिळते, जी या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त आहे. टर्निंग रेडियस 4.7 मीटरचा टर्निंग रेडियस आहे आणि 2435 mm याच्यामध्ये आपल्याला व्हील बेस पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये इंटेरियर जर पाहिलं आपण याच्यामध्ये तर वॅगनरमध्ये आपल्याला ब्लॅक आणि बेज कलरचं ड्युएल कलरमध्ये रिच असं इंटेरियर पाहायला मिळणार आहे. स्टेअरिंग जे आहे याच्यामध्ये आपल्याला 3 स्पोक स्टेअरिंग दिलेले आहे विथ सिल्वर असंट इन्सर्टेड एस बॅजिंग असणार आहे. स्टेअरिंग जे आहे ते टिल स्टेअरिंग आहे. खालीवरती आपण ॲडजस्ट करू शकतो, ज्याने कम्फर्टेबल आपण ड्रायव्हिंग करू शकतो. ऑल 4 पॉवर विंडोज याच्यामध्ये दिलेले आहेत. इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर्स असणार आहेत. फोल्डेबल नसतील, हाताने आपल्याला फोल्ड करावे लागतील. रिमोट सेंट्रल लॉक आहे. विंडो लॉक, ड्रायव्हर साईड विंडो जे आहे ते ऑटो टच डाऊन दिलेले आहे. याच्यामध्ये स्टेअरिंगच्या राईट साईडला जर पाहिलं तर इथे आपल्याला इझी स्विचवर असेल पेट्रोल टू CNGचं ट्रॅक्शन कंट्रोल, हेडलाईट लेवलर. त्याच्या खालीच आपल्याला बोनट ओपनर आहे. इथे फ्यूल लीड ओपनर दिलेला आहे सीटच्या खाली राईट साईडला. आणि जॅक जो आहे तो सीटच्या खाली इथे प्लेस केलेला आहे. कुशन्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फॅब्रिक कुशन्स मिळणार आहेत VXi वेरियंटपासून. हेडरेस्ट जे आहेत ते ॲडजस्टेबल नसतील, इनबिल्ट हेडरेस्ट असतील. सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला 6 एअरबॅग्स असतील, फ्रंट 2 सीट एअरबॅग्स आणि कर्टन एअरबॅग्स असतील, ज्याने सेफ्टी आणखी एनहान्स झाले. प्रिटेन्शनर फोर्स लिमिटर सीट बेल्ट्स असतील. ऑल सीट बेल्ट्स कंपल्सरी आहेत लावणे. स्पीड अलर्ट आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ब्रेकिंग सिस्टीममध्ये अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD ब्रेक असिस्ट हे फंक्शन्स मिळणार आहेत. AC जो आहे VXi वेरियंटला आपल्याला मॅन्युअल AC दिलेला आहे. खाली 12 वोल्ट ॲक्सेसरीज सॉकेट आहे.
म्युझिक सिस्टीम जी आहे ती नॉर्मल आपली साधी म्युझिक सिस्टीम आहे, बटनची म्युझिक सिस्टीम, ज्याच्यामध्ये AM FM ऑक्स USB असेल आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असेल. त्याच्याबरोबर आपल्याला फ्रंट टू स्पीकर्स मिळणार आहे. रिअर स्पीकरचे याच्यामध्ये प्रोव्हिजन दिलेले आहे. इन्फॉर्मेशन डिस्प्ले जो आहे याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल डिस्प्ले मिळणार आहे, डिजिटल डिस्प्ले नाही याच्यामध्ये. स्पीडोमीटर असेल, इन्स्टंटेनियस मायलेज, ट्रिप मीटर, डिजिटल क्लॉक, हे फंक्शन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. मिरर जो आहे तो डे नाईट मॅन्युअल मिरर दिलेला आहे, इंटरनल मिरर. सनवायझर्स आहे त्याच्यामध्ये, केबिन लाईट मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर ग्रिप्स असतील. युटिलिटी स्पेस जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला मॅगझिन होल्डर, बॉटल होल्डर, फ्रंट आणि रिअर डोअरला दोन्ही आपल्याला मिळणार आहेत. आणि केबिन स्पेस जर पाहिला तर वॅगनरमध्ये आपल्याला खूपच छान केबिन स्पेस मिळतो. लेग स्पेस, शोल्डर रूम, 5 जण आरामशीर ह्याच्यामध्ये प्रवास करू शकतात. रिअर प्रोफाईल जर पाहिली आपण तर याच्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन टेल लॅम्प पाहायला मिळते. त्याच्यानंतर रिअल वॅगनर सिग्नेचर आपल्याला क्रोममध्ये पाहायला मिळतं. याच्यामध्ये रिअर सेफ्टीसाठी याच्यामध्ये आपल्याला हायमाउंट स्टॉप लॅम्प दिलेले आहे. त्याच्यानंतर पार्किंग सेन्सर्स आहेत. बूट जर पाहिली तर अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला CNG फिटमेंट येणार आहे. 14 इंच आपल्याला सेम साईजचे स्पेअर व्हील मिळणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर रिअर पार्सल ट्रे असेल आणि 50% बूट स्पेस आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. त्याच्यानंतर सीट्स जे आहेत 60-40 स्प्लिट सीट दिलेले आहेत, म्हणजे एक्स्ट्रा लगेज कॅरी करण्यासाठी आपण सीट मल्टिपल यूज करू शकतो याच्यामध्ये. आता इंजिनबद्दल आपण माहिती घेऊया. इंजिन जर पाहिलं वॅगनरचं तर 1000 cc के सिरीज नेक्स्ट जनरेशन. याच्यामध्ये ड्युएल जेट, ड्युएल VVT आणि कोल्ड EGR असणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला पेट्रोलला 25 आणि CNGला 34चं इंडियाचं हायेस्ट मायलेज आपल्याला याच्यामध्ये कंपनी क्लेम करते. याच्यामध्ये आपल्याला ड्युएल ACM पाहायला मिळतं. आणि मारुती एकमेव कंपनी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल आणि CNGसाठी वेगवेगळे ACM दिलेले आहेत, कॉस्ट कटिंग न करता, जेणेकरून सेफ्टी आणि मायलेज जे आहे ते इम्प्रूव्ह होतं. याच्यामुळे सेफ्टी वाढते आणि ॲक्युरेट फ्यूल याच्यामध्ये आपल्याला यूज करताना पाहायला मिळतं. याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर 3 सिलेंडर के सिरीज नेक्स्ट जनरेशन इंजिन येतं, जे 48 किलोवॅट 5500ला पॉवर जनरेट करतं. आणि याच्यामध्ये आपल्याला 89 न्यूटन मीटरचा 3500ला टॉर्क जनरेट करते गाडी, ज्याने आपल्याला पॉवर वगैरे खूपच छान ह्याच्यामध्ये मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं वॅगनर जर पाहिलं तर ह्या सेगमेंटमध्ये 7-7.5 लाखमध्ये ह्या रेंजमध्ये आपल्याला एक ओव्हरऑल बजेट फ्रेंडली पॅकेज आपल्याला याच्यामध्ये मिळतं, जे पॉवर आउटपुट पण चांगलं डिलिव्हर करतं, ज्याच्यामध्ये स्पेस चांगली आहे, मायलेज, मेंटेनन्स आणि मारुतीची गाडी असल्यामुळे ऑल ओव्हर इंडियाचा तुम्हाला सर्व्हिस बॅकअप पण याच्यामध्ये मिळणार आहे. तर ही होती पूर्ण माहिती नवीन वॅगनरबद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.